नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे, जी आहे या भरती प्रक्रियेसंदर्भात. भरती प्रक्रिया सुरू झाली ह्या पोर्टल प्रक्रियेद्वारे आणि आता या पोर्टल प्रक्रिया सुरळीत चालू असताना त्या संदर्भात एक बातमी आलेली आहे, की जी काही पोर्टल विना झालेली भरती आहे ती अमान्य ठरवली गेलेली आहे आणि भरती प्रक्रियाच मुळात पोर्टल शिवाय केलीच जाणार नाही असं आदेश शासनाथ्रू आलेले आहेत आणि एक नवीन कार्यपद्धती निश्चित केली गेलेली आहे. काय आहे ती कार्यपद्धती जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा शिक्षक भरतीशी रिलेटेड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्र शिक्षक वर्गांपर्यंत आणि कुठे आवडली असेल माहिती तर लाईक करायला विसरू नका. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे नुकतीच टीईटीचं नोटिफिकेशन आलेलं आहे, तारखा पडलेल्या आहेत आणि 21 जूनला आपण या परीक्षेला सामोरे जात आहोत आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन आले अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0, की ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल. मार्गदर्शन ज्यामध्ये शिंदे सरांचे महत्त्वपूर्ण 2 विषय मराठी आणि इंग्रजी पेपर 1 आणि 2 साठी अनिवार्य असणारे अगदी आउट ऑफ मार्क पाडण्याची शाश्वती खात्री आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभते. त्यांच्या अनेक वर्षाच्या या क्षेत्रामधला अनुभव तुम्हाला यावेळेस पात्रता धारण करण्यास निश्चित होणार आहे आणि साहजिकच त्यांचा अनुभवाचा फायदा तुम्हाला तिथं होतोय. बॅचचं स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आपल्याला माहिती सेवेत असणारे शिक्षक वर्ग आहेत, त्यांनाही अनिवार्य केलेली ही टीटी त्यांच्या सेवा अबाधित ठेवण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी आणि त्याच्यासाठी खास आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय. त्याचंही बॅच स्ट्रक्चर डिटेलमध्ये अत्यंत माफक दरामध्ये बॅच आहे, जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी आहे. काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा. हाच नंबर व्हॉट्सअपवरती आहे. व्हॉट्सअपवरती हाय मेसेज करा. फक्त तुम्हाला संपूर्ण डिटेल्स PDF स्वरूपात उपलब्ध होतील किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक आहे. द विनर स्टडी ॲप हे बॅच त्याच्यावरती परचेस करा. अगोदर ते प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून घ्या आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करा. 100% तुमचं यावर्षी पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल, त्यात तीळ मात्र शंका नाही. चला जाऊयात आजच्या दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या घडामोडीकडे. हेडलाईनच आहे पहा, पोर्टल शिवाय शिक्षक भरतीला मान्यताच नाही. म्हणजे शिक्षक भरती ही पोर्टलनेच होणार आहे. जिथं कुठं पोर्टल शिवाय भरती झालेली आहे ती मान्यताच दिली जाणार नाही असं ठामपणे शासनाने सांगितलंय. नवीन कार्यपद्धती उच्चस्तरीय समिती करणार देखरेख, म्हणजे याच्यावरती एक कार्यपद्धती सुटसुटीतपणे नेमलेली आहे आणि एक उच्चस्तरीय समिती याच्यावरती देखरेख ठेवणार आहे अशी ही बातमी आहे. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी, बरोबर, पारदर्शकता आणि गती आणणे हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. पवित्र पोर्टलवर नवीन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार उच्चस्तरीय समिती या प्रक्रियेत देखरेख ठेवणार आहे. तसेच पोर्टल शिवाय संस्था स्तरावरती भरतीला मान्यता देण्यात येणार नाही. हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा याच्यात उपस्थित केलाय, की जी काही संस्थेवरती भरती केली जायची ती भरती आता मान्य नाही. पोर्टल थ्रूच ही भरती प्रक्रियेचा अवलंब होईल असं शासनाने आपल्याला सांगितलंय. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार शिक्षक भरती अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी पवित्र पोर्टलमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. बरोबर, त्यानुसार जिल्हास्तरीय व विभागीय पातळीवरती समित्या स्थापन करून शिक्षकांच्या सेवा माहितीची अचूक पडताळणी केली जाणार आहे. यामुळे चुकीची नोंद कमी होण्यास मदत होणार आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार काय काय सूचना दिलेत पहा. राज्यस्तरीय नोडल अधिकारी आणि शिक्षण संचालकाच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबवली जाणार आहे. शिक्षकांच्या सेवाविषयक माहितीमध्ये बदल, नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे तसेच अन्य तांत्रिक बाबींचे निर्णय संबंधित समित्यांच्या शिफारसीनुसार घेतले जातील. ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कार्यपद्धती आहे, त्याचा उल्लेख केलेला दिसतोय आपल्याला. बाकी तुम्हाला यातले ठळक मुद्दे इथे दिसत आहेत. नवीन समिती भरती प्रक्रियेमध्ये काटेकोरपणे नियंत्रण ठेवणारे, पवित्र पोर्टलवर सेवा माहिती अद्ययावत अनिवार्य करण्यात येणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि न्यायालयाच्या आदेशानुसार उच्चस्तरीय देखरेख यंत्रणा लागू करण्यात आलेली. तसेच तक्रारी कमी करण्यासाठी पारदर्शकता वाढवण्यात भर. बघा, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.
जी काही तक्रारींचं निवारणही होईल आणि पारदर्शकता वाढवण्यावरती भर दिला जाणार आहे. भरती प्रक्रियेत संच मान्यतेनुसार रिक्त जागांची संख्या आणि बिंदू नमावली अद्ययावत करून अधिकाऱ्यांनी खात्री करावी लागणार आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांनी नियुक्ती आदेश दिलेल्या मुदतीत जारी होणार असून त्यांची पोर्टलवर नोंद करणे सक्तीचे आहे. संपूर्णतः पारदर्शकता, त्यानंतर नवीन कार्यपद्धती, गतिशील कार्यपद्धती आणण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा राबवली गेलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोर्टल शिवाय आता भरती होणार नाही. जिथं कुठं संस्थांवरती पोर्टल शिवाय भरती झालेली आहे ती अमान्य आहे, त्यांच्या मान्यता रद्द होणार आहेत. कारण त्याच्यावरती समिती गठीत होते, कार्यपद्धती अवलंबली जाते. माहिती महत्त्वपूर्ण आहे, शेअर जरूर करा, कारण इथून पुढे भरती प्रक्रियेसाठी ही खूप महत्त्वपूर्ण अशी ठरणार आहे. आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि परत एकदा आवाहन करतोय, आपण ज्या टीईटीला सामोरे जातोय, कारण ह्या पवित्र पोर्टलवरती येण्याचा पहिलाच टप्पा म्हणजे ही टीईटी. एकदा का तुम्ही त्याच्यामध्ये पात्र झाला, तुम्ही टेट परीक्षा देणार आहात आणि एकदा टेट परीक्षा दिली की तुमचं नाव तिथं पवित्र पोर्टलवरती येणार आहे. म्हणजे ह्या पवित्र पोर्टलचा आत्माच म्हणूयात ही टीईटी आहे. आणि याच पात्रतेसाठी खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील दर्जेदार टीम समवेत ही बॅच सुरू केली आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे, लवकरात लवकर बॅच परचेस करा. इथून पुढचा जेवढा कालावधी आहे तुम्हाला अभ्यासासाठी मिळेल आणि अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन लाभेल आणि यावर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीसहित. गुड बाय अँड टेक केअर.